कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपल्या पेंढूर गावची ग्रामदेवता ती म्हणजे श्रीदेवता श्रीदेवी सातेरी आज वार्षिक दुसरा दहिकाला हा संपन्न होतोय। आणि त्याचबरोबर मंडळी, आज आपण मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली असेल। जत्रा म्हटल्यानंतर आपल्या विविध प्रकारची खाजेची म्हणा, त्या लहान मुलांना खेळण्यासाठी ही एक जत्रा महत्त्वाची असते, कारण आपल्याला हवी ती गोष्ट आपल्या जत्रेच्या निमित्तानं आपण एक खेळण्यासाठी घेऊ शकतो। आता आतमध्ये जाऊया, मंदिर वगैरे बघूया, श्रीचं दर्शन वगैरे घेऊया आणि मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे। आणि इतर कुठली दुकानं वगैरे आली असणार ते आपण नक्कीच या व्हिडिओच्या मधून बघणार आहोत। तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राइब करा। तर म्हणजे आता आपण मंदिरामध्ये जाऊया। तर म्हणजे आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो। इकडे बघा दुकानं वगैरे, फुगे वगैरे लागल्यात। तर आजी विचारा फुगे कसे आहेत आजी? 20 रुपये। तर मंडळी, तेव्हा आपल्याकडनं 5 रुपये लागणारी वस्तू ना आज 20 रुपयापर्यंत पोहोचली। आणि आता आपण इकडे खायची दुकानं वगैरे आहेत। तर आता आपण पहिलं मंदिरामध्ये जाऊया, श्रीचं दर्शन वगैरे घेऊन घेऊया। नमस्कार। खाजा वगैरे बघूया कसा आला। काय हो? नमस्कार। का जिलेबी काढतात काय? जिलेबी कशी आहे? 50 रुपये। किती पाव किलो? 200 ग्रॅम। आणि या सगळ्या मंडळी ना होममेड आहे, सर्व घरात करतात। आणि कसा आहे दा? किती? 50 रुपये। आणि खाजा कसा आहे यावर्षी? खाजा पण 50 आणि खाजा 50, जिलेबी वगैरे। आणि मंडळी, आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये विद्युत रोषणाई वगैरे केलेला। सुंदरशी रांगोळी घातलेली आहे आणि इकडे सुद्धा सुंदरशी रांगोळी आहे। सुंदर असे बघा विद्युत रोषणाई केलेली आहे मंदिराला। इकडे बघा छान आणि श्रेया पुतणी होय गेलो कलर। या ठिकाणी बघा दोन्ही राठीचे जे खांब आहेत त्यांना सजवलेले आहे, त्यांची पूजा वगैरे केलेली आहे। आणि इकडे सुद्धा आहे बघा दुसऱ्या राठीचे खांब सुद्धा सजवलेले आहेत, इकडे बघा। आणि या ठिकाणी आता सुंदर अशी पालखी सजवलेली आहे। आता उत्सव मूर्ती या ठिकाणी पालखीच्या वेळी ठेवली जाणार आणि पालखी सोहळा पार पाडणार। त्याचबरोबर आपण श्रीचं दर्शन घेऊया। तर मंडळी, या ठिकाणी आता आहे बघा सुंदर अशी विद्युत रोषणाई, त्याचबरोबर सुंदर असे सजवलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन्ही साईडला आहे बघा। आणि आता आपण खालच्या साईडला चाललो आहे। खाली सुद्धा विविध प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे, ते पण आता आपण बघणार आहोत। फुलांची रांगोळी घालून ना इथे आता पालखी ठेवली जाणार आहे। जेव्हा पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सकाळपर्यंत इकडे पालखी ठेवली जाणार आहे। आणि आपण मंदिर बघू शकता, सुंदर असं चारी बाजूला मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेलं आहे, मग सजवून ठेवलेलं आहे। आणि हे आता आपण बघतो ते अब्दागीर ते सुद्धा सजवून ठेवलेलं आहे बघा। परिसरामध्ये सुद्धा बघा विद्युत रोषणाई केलेली आहे। या ठिकाणी दीपस्तंभांना सुद्धा बघा विद्युत रोषणाई केलेली आहे। आता थोड्या वेळात सर्व भावी भक्तजन आल्यानंतर पालखी सोहळा पार पाडला जाणार, तेव्हा भरपूर सारी गर्दी असणार आहे। या ठिकाणी स्वच्छता बघा मंदिराच्या परिसरामध्ये, झाडं वगैरे लावण्यात आली आहे माडाची, त्याचबरोबर अजून विविध प्रकारची झाडं वगैरे आहेत इकडे। आणि सुंदर असा परिसर आपण बघतोय, विस्तीर्ण असा परिसर आहे बघा। मंचुरियन वगैरे भेटतात। कशी वडापाव? ठीक आहे, लाल बघता नाही
गोपी दुकान घेऊन येला खातात. थोडा घरगुती बनवला ना या खाजा कसा 40 रुपये आणि काजूकर पॅकेट कसा 180 200 रुपयाला 180 200 रुपयाला 180. ओके. आणि काय हे लाडू खायचे हे उकड्या तांदळाच्या पिठाचे कसे 100 रुपये 10 नग, मुगाचे 100 रुपये 10 नग, त्याच्याबरोबर नाचण्याच्या पिठाचे लाडू हां 80 रुपये 10 नग, 80 रुपये 10 नग. रव्याचे 70 रुपये 10 नग, रव्याचे तिळाचे लाडू, त्यानंतर शंकरपाळी त्याच्यानंतर साखरगाठी हां कसली स्पेशल मालवणी आल्याचा खाता किती रुपये 40 रुपये 40 रुपये. आणि त्याबरोबर चुरमुऱ्याचे लाडू आहेत चुरमुऱ्याचे लाडू 20 रुपये आणि हा घरगुती बनवलेला आल्याचा खाता 40 रुपये आल्याचा खात 40 रुपये. फक्त आणि वालोळकर दशावर नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर केला जाणार आहे. काय बोलला फक्त स्पेशल. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आहे बघा काळवे बंधू मिठाई. इकडे सुद्धा आपल्या घरगुती सगळं खाजा भेटतात, त्याचबरोबर बंगाली आणि इकडे वडापाव काढतात ताकात. आणि इकडे सुद्धा आहे बघा दुकानात हळूहळू आता गर्दी वाढली की इकडे सुद्धा गर्दी वाढतली. आणि इकडे आपले घरगुती वस्तू सगळे फायबरचे आहेत आणि प्लॅस्टिकमध्ये पण आहेत. लहान मुलांची खेळण्याची दुकानं इकडे सुद्धा आहेत. प्रत्येकाची प्राईज ही वेगवेगळी असतली, त्याच्यामुळे आपण किती सारे वस्तू आपण फक्त बघू शकतो आणि प्रत्येकाची प्राईज ही वेगवेगळी असते. इकडे सुद्धा खेळण्याची दुकानं. त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही मंदिरामध्ये धार्मिक विधी व्हायचे असतील ना या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यासाठी आपल्याला जे शुल्क आहे ते अशा प्रकारे आहे बघा. तर मंडळी आहे उत्सव मूर्ती त्या पालखीमध्ये ठेवली जाणार आहे.
भेटलं नाही आपण येतो यूट्यूबवर येतील ब्लॉग
तर मंडळी अशा प्रकारे आता वाजले सकाळचे 4:30 वाजले आणि आपल्या इथं मंदिरामध्ये नाट्यप्रयोग सुरुवात आहे. आणि त्याचबरोबर आता थोड्याच वेळात आपल्या इकडे गाडग्याची जत्रा कशीही पार पाडते ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या मधून पुढे बघणार आहोत. आणि मंदिराला बघा विद्युत रोषणाई सुंदर अशी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आता सकाळच्या बरोबर 4:30 वाजत आले आहेत आणि नाट्यप्रयोग मंदिरामध्ये चालू आहे. मंडळी समोर आपल्याला दिसतंय ते म्हणजे धुका आहे बघा. आणि बरोबर सकाळचे 6:30 वाजत आलेत आणि उजवाडायला सुरुवात झाली आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या इकडचा दैकाला उत्सव हा पार पडलेला आहे. आता गाडग्याची जत्रा म्हटल्यानंतर ही गाडगं फोडलं जाणार आहे ते आपण आता बघणार आहोत इथे थोड्याच वेळात. गाडगं घेऊन येत आहेत आणि आता हे गाडगं आहे ना बांधलं जाणार ते म्हणजे या साईडला आहे बघा. आणि त्यानंतर आपण श्रीकृष्ण हे गाडगं हे फोडणार आहे. थोडं थोडं द्यायचं सगळ्यांनी घ्यावं प्रसाद.
म्हणजे अशा प्रकारे आपल्या गावातील जो काही वार्षिक जत्रोत्सव होता तो पार पडलेला आहे आणि ही गाडग्याची जत्रा असल्यामुळे एक जत्रेची सांगता म्हणून त्या ठिकाणी गाडगं बांधण्यात आलं. त्यानंतर ते श्रीकृष्णाच्या हातून ते फोडलं गेलं आणि त्यानंतर सर्वांना एक प्रसाद, त्याचबरोबर तिथले जे मान वगैरे होते, मानपान जे होते ते त्या ठिकाणी काढण्यात आले आणि त्यानंतर ही 12-5 मानकर आठीतील जी काही वार्षिक जत्रोत्सव होतं त्या ठिकाणी पार पाडलेला आहे. तर मंडळी असा होता आपल्या गावाकडील दहिकाला उत्सव. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पुढे कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.